आमच्यासारख्या ग्रामीण भागातल्या लेखकांना धारप विशेष भावले याचं कारण आमच्या ग्रंथालयामध्ये आणि घरामध्ये त्या काळामध्ये नारायण धारपच होते, बाबूराव अर्नाळकरच होते. आणि आम्ही ज्या गावातून आलो त्या गावामध्ये एक तरी विहीर होती, एक तरी आड होता, एक मोठा वाडा होता, त्या वाड्यात भूतं होती. खरं तर धारपांनी एका ठिकाणी लिहिलेलं आहे की भयकथा लिहिणाऱ्याने विनोदापासून दूर असायला हवं. महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे यांच्यातर्फे आयोजित केलेल्या कार मित्र व्याख्यानमाला यामध्ये आज स्वर्गीय नारायणजी धारप यांच्या भयकथा व वैज्ञानिक कथेबाबत आज श्री रवी मुकुल यांनी सविस्तर विवेचन केले. त्याचा आभार आपल्यासाठी. रवी मुकुल आलेले सर्वांनी टाळ्या जगाला स्वागत करतो. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कालपासून कारमित्र व्याख्यानमालेला सुरुवात आणि विशेषतः यावर्षी सुनीता बाई देशपांडे, त्याच्यानंतर भैसम्राट नारायण धारप आणि चतुरस्र प्रतिभेचा लेखक जयवंत दळवी त्या तिघांच्याही जन्मशताब्दीच्या निमित्ताने 3 दिवस ही व्याख्यानमाला होत आहे. काल अतिशय मंगला गोडबोली सुंदरपणे सुनीताबाई देशपांडेंचं या ठिकाणी एक तासभर विवेचन केलं. माननीय मिलिंद जोशींनी साधारणपणे 15-20 मिनिटं एक चांगल्या पद्धतीतून माहिती दिली, कारण दोघांचाही संपर्क सुनीताबाई देशपांडेंशी होता. आजचा विषय महत्वाचा आहे तो म्हणजे नारायण धारप, भय सम्राट म्हणून ओळखणारे नारायण धारप यांच्या संदर्भात रवी मुकुल या ठिकाणी बोलणार आहेत. आपल्याला कल्पना आहे की आपण बघतो की एखादी व्यक्ती गेल्यानंतर त्यांच्या साहित्य वाचनाला बऱ्याच प्रमाणामध्ये एक बंधन येतं, लिमिट येतं, पुस्तकं खपत नाहीत. पण नारायण धारप यांची पुस्तकं अजून सुद्धा प्रचंड प्रमाणात संपतात. म्हणजे जवळपास त्याची 100-125 पुस्तकं असतील, परंतु त्यातली अगदी हाताच्या बोटावर मोजण्या इतकीच पुस्तकं खपत नसावी, इतकं त्यांचं एक लोकांना त्यांच्या साहित्याची आवड निर्माण झालेली आहे. आणि त्यामुळं निवडक नारायण धारप असं काही काढायची आवश्यकता सुद्धा त्यांचे कोण जे असतील ते त्याचे वारसदार असतील, मित्रपरिवार असं कुणालाही वाटलं नाही का, प्रकाशक असतील. त्यामुळे हे एक अतिशय वेगळं व्यक्तिमत्व, त्या वेगळ्या व्यक्तिमत्वावर आज रवी मुकुल ज्यांना विशेषतः नारायण धारप यांच्या संपूर्ण या साहित्याची ओळख आहे, वाचन त्यांचं प्रचंड आहे, ते आपल्या समोर बोलणार आहेत. त्यापूर्वी मी मसापाच्या प्रमुख कार्यवाह सुनीताराजे पवार यांना विनंती करतो की आपण याच्या कार्यक्रमाचा प्रास्ताविक करू. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि परिषदेचे कार्याध्यक्ष प्राध्यापक मिलिंद जोशी, नारायण धारपांवर जे आज आपल्याला त्यांच्याबद्दल विवेचन करणार आहेत ते रवी मुकुल, आमचे कार्यवाह श्री चिटणीस, त्यांच्या पत्नी आलेल्या आहेत, शैला मुकुंद आहेत, आमच्या वंदना बोकील कुलकर्णी आहेत आणि बरीचशी मंडळी या ठिकाणी दिसत आहेत. कालही सुनीताबाईंवर ऐकण्यासाठी खूप मंडळी आलेली होती आणि म्हणजे त्यांच्यावर प्रेम करणारे, त्यांना पाहिलेले, पुलंच्यावर प्रेम करणारे, प्रत्येकाचा एक आवडीचा आपला आपला एक लेखक असतो, त्याबद्दलचं एक वेगळं आकर्षण असतं. आणि आज पण नारायण धारपांसाठी आपण सगळेजण आलेले आहात. मी आपलं प्रथम मनापासून स्वागत करते. आमचे राजू तांबे आलेले आहेत या कार्यक्रमाला. 3 दिवस ही व्याख्यानमाला चालणार आहे आणि काल मी कार्यमित्रांच्यावर बोलले होते की त्यांनी आपल्याला केवढं समृद्ध केले आणि दिवाळी अंकाच्या माध्यमातून येणारं जे काही साहित्य असेल, जे विषय असतील, हे अतिशय वेगळ्या प्रकारचे आणि इतके लेखक त्या माध्यमातून आपल्याला मिळाले, कारण अगदी ग्रामीण भागातला लेखक सुद्धा या निमित्तानं लिहू लागला. आता नारायण धारपांच्या बद्दल बोलायचं तर भयकथा, गूढकथा, म्हणजे खरं म्हणजे या सगळ्याचं एक वेगळं आकर्षण असतं माणसाला. म्हणजे लहानपणी तर सगळ्यांनी या भूताखेताच्या कथा अगदीच ऐकलेल्या असतात. आत्ताच आम्ही बोललो की काही ठिकाणं अशी असतात की तिथून जाताना सुद्धा आपल्याला भीती वाटते, कारण ते लहानपणी भीती घातलेली असते की इथून गेलात की इथे भूत असतं वगैरे. तर ह्या सगळ्यांची एक मनावर भीती ही अशी लहानपणी, आणि तो एक वेगळा आपल्या आयुष्याचा भाग आहे. म्हणजे गूढ असं जे काही वाटतं त्याचं एक स्वाभाविक आकर्षण असतं माणसाला. पण या संदर्भात लिहिणारे फार तसे कमी लेखक आहेत. म्हणजे भयकथा असतील, गूढकथा असतील किंवा विनोदी लेखन असतील, काही लेखन हे
तसं मर्यादित स्वरूपातच आलं आणि ते लिहिणारे लेखकही तसे तुलनेनं कमी आहेत असं म्हणावं लागेल प्रत्येकच विषयातले. आणि जसं आपण रेग्युलर लिहू शकतो तसं हा जो एक वेगळं अंग स्वतःला असावं लागतं, विनोदाचं म्हणा किंवा गूढकथेचं म्हणा, ते सगळ्यांच्याकडे नव्हतं. तर हे दालन समृद्ध करणारे भयसम्राट नारायण धारप असं आपण त्यांना म्हणूया. तर त्यांच्यावर आज रवी मुकुल सर विवेचन करणार आहेत आणि आज आपल्याशी रवी मुकुल संवाद साधणार आहे. खरं म्हणजे पुस्तकांची मुखपृष्ठ बोलकी करणार किंवा पुस्तकांनाच तुमच्याशी बोलायला लावणारे रवी मुकुल सर. आणि ते मुखपृष्ठ सुंदर करतात पुस्तकांची, त्याबद्दल शंकाच नाही. पण ते छान बोलतात, छान लिहितात. म्हणजे इतकं सगळं एका माणसामध्ये असणं, कारण चित्रकार आपल्याला माहिती आहे की जे चित्रकार आहेत ते असे समोर सुद्धा आपल्याला कधी कधी माहीत नसतात. फक्त त्यांचं नाव असतं पुस्तकावर, पण ते तसे बोलत नाही किंवा ते फार लिहित नाही. पण असं विविध ज्यांच्यामध्ये गुणांचा आणि प्रतिभेचा तरकटी नाही अगदी खरं आहे. आणि मुखपृष्ठ इतकी सुंदर असतात त्यांची. खरं म्हणजे आपल्याला बघता क्षणी सगळीच मुखपृष्ठ समजतील असं नाही, पण चित्रकाराचं एक वेगळी नजर असते, तिसरा डोळा असतो. त्या डोळ्यातून त्यांची जी काही दृष्टी आहे त्याप्रमाणे ते मुखपृष्ठ करतात आणि पुस्तकांनाही आपल्याशी ते बोलायला लावतात. आज ते आपल्याशी, आणि खरं म्हणजे प्रास्ताविक करावं आणि आम्ही काहीतरी बोलावं असा विषयच नाही. आज आपल्याला फक्त नारायण धारप ऐकायचे. तर मी त्यांचंही मनापासून स्वागत करते, आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आता विश्वास वसेकर सर आलेले आहेत, सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आणि रवी मुकुल यांच्याशी आपण संवाद साधा. डॉक्टर शिरीष धारप या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्या वडिलांच्या साहित्यावरचं ऐकण्याचं काम नमस्कार. आहे ठीक आहे. का र मित्र व्याख्यानमाला 3 दिवसाची कालपासून सुरू झाली. काल मंगलाताई गोडबोले यांनी सुनीताबाई देशपांडे यांच्याबद्दल अतिशय उत्कृष्ट भाषण केलं. उद्या आणखी एक उत्कृष्ट भाषण होणार आहे, ते म्हणजे जयवंत दळवी यांच्यावर वंदना बोकी बोलणार आहे. या दोघांच्या मध्ये मला बोलायचं आहे, त्यामुळे थोडं मला दडपण आल्यासारखं झालेलं आहे. पण धारप म्हटलं दडपण येणं साहजिकच आहे. कारण एक तर धारपांच्या बद्दल लोकांना तसं फारसं काही माहितीच नाही. त्यामुळे आता डॉक्टर शिरीष धारप इथं उपस्थित आहे, तर मी काही बोललो तर त्यांच्या फक्त लक्षात येईल, बाकी कोणाच्या लक्षात येण्याची शक्यता कमी आहे. तारीख 27 ऑगस्ट 1925 ही धारपांची जन्मतिथी. कारण यावर्षी 27 तारखेपासून त्याची जन्मशताब्दीला सुरुवात झाली. पुढच्या वर्षी ज्यावेळी वर्षपूर्ती होईल, शताब्दी पूर्ती होईल, त्याच्या अगोदर धारपांच्या साहित्यावर किंवा त्यांच्याबद्दल असा एक चांगला ग्रंथ करावा अशी डॉक्टर शिरीष धारप, अजिंक्य विश्वास यांची योजना आहे. मला परत त्यांनी बोलून दाखवलं. एक अतिशय चांगली गोष्ट घडणार आहे, त्याची सुरुवात मी इथं करतो. आणि त्यासाठी आपल्यापैकी काही लोकांना मला म्हणजे धारपांच्या वतीने मी बोलणार आहे नंतर. काल कारमित्र यांच्या व्याख्यानमालेच्या बद्दल सुनीता राजेंनी त्यांची आठवण सांगितली होती की आनंदी आनंदगडे ही कविता त्यांच्या दिवाळी पहिल्यांदा छापून आली होती. आणखी एक आठवण तुम्हाला सांगतो. 2009 साली ज्या वेळेला मासिक मनोरंजनाची शताब्दी आहे दिवाळी अंकाची, त्यावेळेला तोच अंक हुबेहूब अक्षरधाराच्या राठोडीकरांनी छापून लोकांना विकला होता. आणि अक्षरधाराचे राठोडीकर हे स्वतः ग्रंथ विक्रेते आहेत, पण या निमित्तानं ते प्रकाशित झाले. आणि दुसऱ्यांदा प्रकाशित एकदा झाले होते ते म्हणजे धारपांची सिरियल ग्रहण नावाची जेव्हा टीव्हीवर चालू होती, तेव्हा ग्रहण हे दुर्मिळ पुस्तक त्यांनी मिळून ते छापलं होतं. त्यामुळे राठोडीकरांचं हे श्रेय इथं सांगणं मला आवश्यक वाटलं. एक गोष्ट धारपांच्या बद्दल सुरुवातीची थोडी गोष्ट सांगतो. धारपांचं नाव नारायण गोपाळ धारप.
त्यांचा जन्म पुण्यातलाच. मुंबई इथं त्यांचं प्राथमिक शिक्षण झालं आणि नंतर BSc टेक म्हणजे आत्ताच्या BTechच्या समकक्ष पदवी त्यांनी रसायनशास्त्रात घेतली होती. आणि त्या पदवीचा किंवा त्यांच्या अभ्यासाचा, त्यांच्या व्यासंगाचा टोटल परिणाम त्यांच्या साहित्यावर देखील दिसून येतो. म्हणजे भयकथा, गूढकथा लिहिणारे इतर लेखक आणि धारक त्याच्यामध्ये इथे फार मोठा फरक हा जो आहे तो इथे अधोरेखित होतो. त्याच्याबद्दल मी पुढे जरा सविस्तर सांगणार आहे. त्यांचं बालपण देखील अद्भुत किंवा तारुण्य म्हणावं देखील. त्यांचे काका लहानपणी घरातून पळून गेले असं ऐकलं होतं मी, म्हणजे धारपांच्याकडून ऐकलं होतं. आणि ते आफ्रिकेत पोहोचले. न्यासालँड नावाचा त्यावेळचा जो देश, आत्ताचा मलावी, तिथे एका मुस्लिम व्यापाऱ्याने त्यांना आश्रय दिला होता. आणि त्यांचं जे प्रेमपात्र होतं तिचा ह्या धारपांवर प्रचंड जीव होता. कारण दोघांनी सांभाळ केला आणि यांनी नंतर तिथे ग्रोसरीज ट्रेडिंगचा व्यवसाय सुरू केला आणि त्यामध्ये त्यांची प्रचंड भरभराट झाली. त्यासाठी ते इकडून एक पुण्याला घेऊन जायचे आणि एक म्हणजे व्यवसाय त्याच्यावर सोपवायचे. आणि त्यांची म्हणजे भरभराट इथंपर्यंत गेली होती की मलावीमध्ये त्यांनी स्कूल काढलं होतं, त्याला धारप स्कूल. तिथं धारप स्ट्रीट देखील आहे. म्हणजे धारप हे नाव इथपर्यंत ते गाजलेलं होतं. अशाच कारणासाठी धारप तिथं म्हणजे नारायण धारप देखील तिथे गेले होते 1950 साली. आणि साधारणपणे 1.5-2 वर्षानंतर ते परत आले. लग्न करायचं होतं आणि इकडे परत आल्यानंतर तिकडे काही राजकीय उलथापालथी झाल्या आणि मग तो व्यवसाय बंद पडला. त्यामुळे धारप इथेच राहिले. पण धारपांचा मूळचा स्वभाव हा नोकरी करण्याचा नव्हता. काहीतरी छोटे मोठे उद्योग तिने केले आणि 1955 साली डेक्कन फर्निचर असं एक फर्निचर भाड्याने देण्याचं दुकान त्यांनी काढलं. त्याच्याबद्दल मी आणखी पुढे गमतीशीर गोष्ट सांगणार आहे. पण आफ्रिकेच्या वास्तवात असताना त्यांचं वाचन जे सुरू झालं, मोकळा वेळ भरपूर असायचा तिथे. आणि सायन्स फिक्शन आणि हॉरर स्टोरीज यांना तिथं भरपूर वाचायला मिळाले. आणि त्याच्यातून त्यांनी एक अशी प्रेरणा घेतली की हा प्रकार मराठीमध्ये फारसा नाही आहे, तर मराठीत आपण करायला हरकत काय. म्हणजे एका समर्थ लेखकाची सुरुवात अशी झाली की जेणेकरून की भूताखेताच्या ज्या गोष्टी सांगायच्या आहेत पण त्या पूर्णपणे कार्यकारण भाव युक्त असल्या पाहिजे. चमत्कृतीपूर्ण फक्त किंवा धक्कातंत्र फक्त असं त्यांच्या लेखनात कुठेच नाही. सुरुवातीला त्यांनी काही कथा लिहिल्या आणि अर्थात काही संपादकांना काही प्रकाशकांना त्यांनी दाखवल्या. पण आपल्याकडे त्यावेळचे देखील प्रकाशक तसे होते की कोणी त्यांना तसा फारसा प्रतिसाद दिला नाही. आणि बऱ्याचशा त्यावेळच्या देखील प्रतिदेश लेखकाप्रमाणे धारपांनी पहिला कथासंग्रह स्वखर्चाने छापला, अनोळखी दिशा नावाचा. आणि त्याला पहिल्यांदा दाद दिली नवीन साहित्याचं, नवीन गोष्टीचं स्वागत करणारे समीक्षक शंकर सारवा. त्यांनी त्यांची भलावण केली चांगली आणि त्यामुळे लोकांच्या समोर एक वेगळ्या वाटेने जाणारा कथाकार आलेला आहे, लेखक आलेला आहे, ते लोकांसमोर प्रस्थापित झाले. पण धारपांची खरी प्रसिद्धी त्यांना जी मिळाली ती वाङ्मय शोभाच्या 1965च्या दिवाळी त्यांनी चंद्राची सावली नावाची कथा लिहिली. त्यावर दीर्घकथा 65 साली त्यांनी लिहिलेली दीर्घकथा जी आहे म्हणजे या कथेनं त्यांना प्रसिद्धी मिळाली. जिथून ते एक ह्या दालनाचे एक स्वामी झाले असं म्हणायला हरकत नाही. तर त्याची थोडी गोष्ट तुम्हाला थोडी वाचून दाखवतो थोडा भाग. कारण हा संपूर्ण धारप जर उलगडून बघायचा तर थोडं वाचल्याशिवाय त्यात पुढे मजा नाही. आणि आता त्याला उजव्या बाजूकडून तो चमत्कारी हसण्याचा आवाज परत येऊ लागला. हसणं मध्ये मध्ये थांबत होतं. हसणारी व्यक्ती
काहीतरी बोलत होती, पण स्पष्ट असं काही कळत नव्हतं. आवाज जवळ आला, कोपऱ्याजवळ आला व त्या बाजूने काहीतरी त्याच्या दृष्टिक्षेपात आलं. एकदम काय आहे ते त्याच्या ध्यानातच आलं नाही. चंद्रप्रकाशाने आलेला अस्पष्टपणा असेल किंवा त्याची हलण्याची विडीवाकडी गती असेल. दिसायला होतं माणसासारखंच. अंगभर काळा कपडा घेतलेला होता की डोक्यावरचे केसच खालपर्यंत काढले होते हेही नीट कळत नव्हतं. मधून मधून हसण्याचा व बोलण्याचा आवाज येत होता. त्यावरून ती एखादी स्त्री असावी असं समज होत होता. मध्येच तिने आपला चेहरा एकदम वर चंद्रप्रकाशात नेला आणि ती स्वतःची मोठमोठ्याने हसली. तो आवाज गोसावीचं सारंग शहरवीत त्याच्या मनाला कापत गेला. त्या हास्यात आनंदाचा समाधानाचा कणही नव्हता. ती त्याच्या खिडकीसमोर उभी राहिली, अनिश्चितपणे इकडे तिकडे पाहू लागली व मग अगदी लढीवाळ आवाजात म्हणाली, हा मला माहिती आहे कोणीतरी आहे तिथे, कोणीतरी लपून बसलंय, आमच्यापासून काही नाही लपायचं. त्या आवाजाने आतील भावार्थाने गोसावीच्या सर्वांगावर रोमांच झाले. तो लाडीपणा म्हणजे शुद्ध विष होता. खिडकीचे गज त्याने आणखी घट्ट धरून ठेवले. आम्हाला सांगा बरं, नाव नाही का सांगायचं? नाव काढल्याशिवाय हाक कशी मारायची? गोसावीचं सारंग थरथरायला लागलं. उडुडे भरल्यासारखे त्याचे दात एकमेकांवर आपटायला लागले. एखादा पाश आपल्या मनात खोल शिरून काहीतरी उडून उडून बाहेर काढत आहे त्याला वाटलं. सांग बरं लवकर, आम्हाला माहिती आहे इथंच कुठलं तरी एक माणूस लपून बसलोय. काय बरं नाव ते? खोल पाण्यातून एखादी हलकी वस्तू, एखादा बुडबुडा तरंगत वर यावा तसा एक एक शब्द त्याच्या आवडलेल्या ओठातून वर यायला लागला. आनंद. मग इथून पुढे 50-60 वर्ष धारपाने भयकथेचं एक छत्री अंबर सुरू केला. आठ सप्टेंबर 2010 पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागाचा हिरक महोत्सव होता त्या वर्षी. त्यानिमित्ताने त्यांनी एक दिवसभर चर्चासत्र, राज्यस्तरीय चर्चासत्र घेतलं होतं. मराठी कथा, गूढ, भय आणि रहस्य, त्यात बरेच वक्ते बोलले होते. त्यात मीही बोललो होतो, अर्थात नारायण धारपांच्या बद्दल. त्या गोष्टीला पुढाकार घेतला होता माझे मित्र निरंजन घाटे आणि त्यांना साथ दिली होती प्राध्यापक मनोहर जाधव. त्यानंतर त्याचं पुस्तकही निघालं, म्हणजे विद्यापीठानेच काढलं ते पुस्तक, म्हणजे प्रकाशक त्यांनी बाहेरचा घेतला होता. पण त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने वेगळ्या विषयावर प्रकाश टाकलेला आहे. तर त्यावेळेला मी जे काही बोललो होतो, जे मी काही लिहिलं होतं, म्हणजे तेच नंतर लिखित स्वरूपात आलं. तर त्यावेळेला मी पहिल्यांदा भयसम्राट हा शब्द वापरला. त्याचं कारण मला असं लक्षात आलं होतं की या प्रांतामध्ये इतर काही लेखकही लिहित आहेत. काय समाजचाल वगैरे म्हणायचं नाहीये मला, पण धारपांच्या मध्ये जी शक्ती होती ती शक्ती क्वचितच आभाळ, म्हणजे धक्का देणे, भीती दाखवणे, या गोष्टी इतर लेखक करत होते. यशवंत रांजणकर होते, दपा खांबेटे होते, मक्करी होते. पण धारक काय करायचे की असं संपूर्ण एक विश्व तयार करायचे. प्रत्येक गोष्टीमध्ये एक त्यांचा मोठा परीघ तयार करायचा, त्या परीघमध्ये तुम्हाला घेऊन जायचे. ही गोष्ट म्हणजे एक प्रकार जे म्हणतात पछाडणं, तो प्रकार धारपांच्या मध्ये होता. तर त्याबद्दल मी तिथे जे काही बोललो होतो ते जरा स्पष्टपणे इथे मला सांगता येईल, म्हणजे लिखित स्वरूपात असलेलं सांगणं जरा सोपं आहे म्हणून मी सांगतो. त्याचं कारण काय, व्याख्यानाचा विषय पसरट होऊ नये. मी त्याला असं बोललो होतो, वाचकाच्या खांद्यावर हात ठेवून अतिशय मित्रत्वाच्या नात्याने ते त्यांना हवा असलेला अज्ञात, गूढ, थरका पुरवणाऱ्या प्रदेशात घेऊन जायचे. त्यांचा हा असा सलगीचा हात
ज्या ज्या वाचकांच्या खांद्यावर पडला तो वाचक मग झपाटूनच गेला. त्यातून त्याची सुटका अशक्य होती. रासायनिक तंत्रज्ञानाची पदवीधर असलेले धारक त्यांच्या लेखनासाठी रसायन, पदार्थ, जीव, वनस्पती या मुख्य विज्ञान शाखा बरोबरच मानसशास्त्राचाही समावेश असणारी त्यांनी एक स्वतंत्र प्रयोगशाळा निर्माण केली. मानवाचा प्रश्न असलेल्या परंतु त्याला अज्ञात, अनाकरणीय, गूढ, भयप्रद अशा नव्या मितीमध्ये असलेल्या या प्रयोगशाळेत ते सातत्याने निष्ठेने प्रयोग करीत राहिले. भीतीच्या मनस्वी डोळ्याच्या खोल काळोख्या अशा खोबणीतून या प्रयोगशाळा जाता येईल. झपापत्या ओरातून जाणवणाऱ्या दबक्या ठोक्याच्या नादाशिवाय इतर कसलाही आवाज न करणारी प्रत्येकाचे इथे दोन्ही हात फैलवून सहर्ष स्वागत होते. आता या कुबट, अंधाऱ्या, निश्चित आकार नसलेल्या, बुळबुळीत, निसरड्या, क्वचित घातकी परिसरात जे जे घडेल किंवा घडवले जाईल त्याचे तुम्ही आणि तुम्ही एकटे साक्षीदार. साक्षात्कार घडवायला नारायण धारप नावाचा सोज्वळ चेहऱ्याचा, मृदू आवाजात बोलणारा मित्र त्याच्या सर्व आयुधांसह सज्ज आहे. आजूबाजूला नजरेच्या कोपऱ्यातून दिसणारे, जाणवणारे, काहीतरी हलणारे, विरळ होत जवळ दूर जाणारे बर्फाळ असे काहीतरी असल्याचा भास होईल. किंचित खसखस, सरपटल्याचा आवाज येतोय असेही वाटेल. एवढंच काय, लपलप, गिरगिर, हाफ हाफ, कर अशा ध्वनींबरोबर एखादी वाळकी काटकी मोडल्याचा कट असा आवाजही येईल. प्रयोगशाळेला अनेक दरवाजे, काही सताळ उघडे, काही पट्ट्या ठोकून बंद केलेले, खिडक्या काही तावदानाशिवाय, काही फुटलेल्या आणि फुटतानाही कसला तरी सांकेतिक आकार धारण केलेल्या, करणारे जिने, खोडवर वळत गेलेल्या शेवाळलेल्या पायऱ्याची तळगर, कसले कसले जुनाट ग्रंथ, ठासून भरलेले खोल कोनाडे आहेत. शिवाय पायाखाली ओलसर, निसरडे, अनपेक्षित चढउतार, एका दुसऱ्या ठिकाणी काळशा बुडबुडणारं दाट पाणीच अशी रचना आहे. पडक्या भिंतीवरच्या गच्च वाळलेल्या गवतात तुमच्या आमच्या ओळखीची पिवळ्या तिरड्या डोळ्याची 2-5 कुबडा आहेत. डोक्यावर भिरभिरणारे, क्वचित टावलं चाटून जाणारी वटवागळं पाकोळे या वातावरणात जिवंतपणा आणत आहे. आणि छत अनंत अविनाशी असं काळ्या रंगानं लबालब माखलेला आभाळ आणि लाल पिवळसर रोगट चंद्राचा एकच एक टांगलेला डोळा. प्रयोगशाळेत आधीमध्ये इकडे तिकडे अनेक कपाट आहेत. भक्कम शिसवी लाकडांची, पिढ्यानपिढ्यांच्या अतिमानवी संस्काराचे ओझे सहन करून आणखी जडजड झालेली. काहींचे दरवाजे डावीकडे उजवीकडे कलंडलेले आहेत. काचा विशिष्ट आकारात तुटलेल्या फुटलेल्या आहेत. काही कपाट पाय पुढे पसरून डोक्याला भिंतीचा आधार घेत सुस्तावलेली. सर्वांचे कप्पे मात्र सुरक्षित, कारण त्याच्या दणकट फळ्यावरच तर अनेक लहान मोठ्या पारदर्शक, अर्धपारदर्शक, रंगीत काचेच्या भरण्या हरीनं लावून ठेवलेल्या आहेत. डोळे म्हणजे तुमचे डोळे आतापर्यंत सरवलेले असतील तर थोडे ताळून पाहिल्यावर त्यातील अनेक पदार्थांची ओळख पटू शकेल. काहींची पटणार नाही, कारण ते धारपांचे खास मित्र आहेत, विशेष मित्र आहेत. उदाहरणार्थ गोलसर चेंडूसारखा केसा गुरडुगा. आताही तो बरणीला आपण धडका देत आपलं जिवंत अस्तित्व दाखवतोय. बरणीचं बूच कसल्या तरी चिवट द्रावानं पक्क हवा बंद केलं तोवर ठीक आहे. हे बघा, दुसऱ्या पसरट आडव्या काचपत्रात बघा, काहीतरी सुतळीचं किंवा लोकरीचं विणकाम केल्यासारखा एक लवलवता आकार. तिचं नाव चक्री. बफररी सारखी जर तुमच्या गळ्याभोवती गुंडळी गेली तर किंग कोब्रा ही दयाळू वाटावा. आणि ह्या अवखळ शपल्या, नाव बघा काय गमतीशीर नाव आहे.
खालच्याच कप्प्यातला एका रिकाम्या चपट्या पिशवीच्या गळ्यातून डोकवणारा तो खामरा. धारपाने काय काय म्हणून इथं ठेवलंय. तर आपल्या ओळखीचे अनेक पदार्थ या ओलसट चिकट धुळीचे कीटण चढलेले असंख्य बरण्यातून पात्रातून चंबून साठवलेले आहेत. हाताचा नुसता पंजा फॉर्म्युलिन मध्ये ठेवलेला आहे हे धारप सांगायला विसरत नाही. पण लगेच ते पुढे सुचवतात, मिळाला तेव्हा असाच भाजलेला नख आणि काही ठिकाणी पिवळसर हाड स्पष्ट दाखवणारा होता. म्हणजे मी काही बदल केलेला नाही, तो तसाच होता. अर्धीच कवटी पण एक डोळा शाबूत आहे. बाकीचा मास जडलं म्हणून काय झालं. एखादं मृतावस्थेतलं गर्भातलं बालक नेहमीसारखंच आपण कुठल्याही मेडिकल कॉलेजच्या लॅबमध्ये बघतो तसं, पण बारीक फरक आहे. याची नख पूर्ण वाढलेली, अणकुचीदार आणि गुलाबी तर कोणाची असतात हो, त्याची हिरवी निळी आहे. काही बाण्यांमध्ये तर कसलाच नीट आकार नाही. काही ते लिबलबीत लालसर पिवळं स्वेच्छेविरुद्ध आळूखोळी पिळवते देणारं, क्षणोक्षणी रूप बदलणारं असं मासखंड वगैरे. देव करो दाबून घट्ट बसवले ते जड काचेचं झाकण न उघडो. खात्रीनं अतिशय तीव्र उग्र नाकातले केस सरकन जाळणारा असा तो गर्द घाण दर्प ही प्रयोगशाळा व्यापून टाकेल. काही सुटी पिवळसर पांढरी हाडं तर लाकडाची मुळी रचावी तसून राखून ठेवलेली आहे. एक दोन मोठी चौकोनी पिंजरे वेगवेगळ्या पातळ्यांवर स्वतःवरती उलट सुलट संथ गिरक्याचे आदांतरी टांगलेले आहेत. तरी पिंजरे अर्थात रिकामी नाहीये. हातपाय बुडकून कोंबून बसवलेले बंदिवान त्यात निश्चलपणे अनंत काळापासून सुटकेची वाट पाहत आहेत. नारायण धारप्यांच्या प्रयोगशाळेची ही एक झलक. मी चित्रकार असल्यामुळे, विशेषतः प्रकाशन क्षेत्रात काम करत असल्यामुळे बहुतेक लेखकांची, लेखिकेची, कवीची माझी ओळख ही मुखपृष्ठकार लेखक कवी अशी झालेली. धारपाची माझी फार वेगळ्या पद्धतीने झाली होती. तो खरं तर धारपांनी एका ठिकाणी लिहिलेलं आहे की भयकथा लिहिणाऱ्याने विनोदापासून दूर असायला हवं. पण माझी भेट जरा त्यांची तशा पद्धतीने झाली होती. काय झालं होतं की माझं लग्न झालेलं नव्हतं आणि नारायणपेठेमध्ये एक फ्लॅट मी घेतला होता भाड्याने. बाहेरच्या हॉलमध्ये माझं ऑफिस होतं आणि आतमध्ये एक खोली, किचन वगैरे होतं. त्यामुळे माझे सगळे मित्र तिथे पडीक असायचे नेहमी जातात. कारण काय मी एकटाच राहत होतो, त्यामुळे हक्काची जागा. त्यामध्ये रोज येणारे म्हणजे निरंजन घाटे, सुहास शेवळकर, चिंतामणी लागू, प्रकाश खाडीलकर असे काही प्रकारचे लेखक माझे मित्र. माझं एक टेबल खुर्ची होती आणि मी त्याच्यावर काम करायचो आणि समोर एक कॉट होती, ती नवार त्यावेळेस स्वतःच मिळून तदली कॉट होती. तर एके दिवशी निरंजन घाटे मला म्हणाला, तुला लाज वगैरे वाटते का? म्हणजे अरे भाऊ काय झालं? अरे म्हटलं तू टेबल खुर्चीवर बसतोस आणि आम्ही असं रेल्वेच्या प्लॅटफॉर्मवर बसायचं, लाईननं बसायचं, ही दिसायला किती घाण दिसतात. मी म्हणणार अरे हो म्हणलं, पण काय तो पैसे नाही पाहिजे. तो म्हणलं फर्निचर घ्यायला पैसे कशाला लागतात? म्हणजे फर्निचर भाड्यात मिळतं. कुठे मिळतं? म्हणजे आपल्या धारात देतात. म्हणजे धारप हो नारायण धारप म्हणजे भयकथा हो हो तेच ते त्यांचा व्यवसाय म्हटलं. आणि ते तुला ओळखतात म्हणले, तुझी चित्र त्यांना माहिती आहे. तू एक काम कर, उद्या त्यांच्याकडे जा आणि त्यांना सांग. मी दुसऱ्या दिवशी गेलो पर्ल हॉटेलच्या तिथे, त्यांचं फर्निचरचं दुकान होतं, डेक्कन फर्निचर. मगाशी सुरुवातीला उल्लेख झाला तो. गेल्यानंतर बघितलं तर साधारणपणे तत्वज्ञानाचे प्राध्यापक असावेत किंवा एक दयाळू आपले काहीतरी पालक वगैरे असत, अशा पद्धतीचं त्यांचं रूप होतं. आणि मी त्यांना नमस्कार केला. बाजूला बघितलं चारी बाजूला असे हॉरर आणि याच्या खचाखच भरलेली कपाटं होती पुस्तकांची. नमस्कार म्हणलं. नमस्कार काय म्हणलं, मला फर्निचर भाड्याने पाहिजे. नाव काय? विश्वास कुलकर्णी. ओळख असल्याची देत नाही. झालं संपलं. मी बाहेर आलो. संध्याकाळी निरंजन घाटे माझ्याकडे. मला काय झालं, तू गेला नव्हतोस का? म्हणजे गेलो तर यार म्हटलं, पण ते काय आपलं काही झालं असं वाटत नाही.
म्हणजे 2 वाक्यात त्यांनी कट होतं ते म्हणलं मला. म्हणलं, असं कसं होईल? तर म्हणलं मी त्यांच्याकडेच आता इथं आलोय. ते म्हणजे मी रविपूरची वाट बघतोय. मला ते आता तू माझ्यापेक्षा सुपीक डोक्यानं प्रचंड असल्यामुळे तुम्हाला म्हणलं तू नाव काय सांगितलं होतंस? म्हणजे विश्वास उठतो मला इथं चुकलं. उद्या तू जा रविपूर नाव सांग. म्हणजे नाही जाणार रे बाबा म्हणून. नाही म्हणत तू जा ते बघ दुसऱ्या दिवशी परत ये. म्हणून फर्निचर भाड्याने पाहिजे होतं. म्हणजे काय आदल्या दिवशी मी भेटलो ते साप विसरले होते. आणि मी त्याला सांगितलं नाव रवी मुकुट. अरे या म्हणजे बसा विरंजन घाटे सांगितलं होतं तुम्ही येणार वगैरे वगैरे. आणि ते म्हटले की मागे ते आमचं फर्निचरचं हे कोण आणतो तो म्हणून गप्पा मारू आपण चहा वगैरे हॉरर स्टोरीच्या बद्दल वगैरे गप्पा मारत होतो बोलत होतो. आणि नंतर मला म्हणले की काय काय पाहिजे म्हणजे 4 खुर्च्या 2 टिपॉय वगैरे. म्हणजे मागे सगळे आहेत तुमचे नमुने ते तुम्ही बघा त्यातलं काय सिलेक्ट करा आणि ठरवा त्याच्यानुसार. 4 खुर्च्या आणि 2 टिपॉय मी ठरवले की ह्या मॉडेलची आपल्याला छान दिसते. त्यांनी पावती पुस्तक काढलं आणि जुन्या लोकांना ती गोष्ट माहिती असेल की काउंटर फाईल लिहिण्याचा प्रकार असायचा. म्हणजे डुप्लिकेट लिहायचं परत पूर्ण पावती एक तशीच तशी पावती परत लिहायची. तशी ते निळसर रंगाची त्यांची पावती पुस्तक होतं. डेक्कन फर्निचर आणि ब्ल्यू ब्लॅक इंक वापरायची ते लिहायला. 4 खुर्च्या 3.5 प्रमाणे 14 रुपये 312 आणि 2 टिपॉय 2 2 4 8 हे 18 रुपये. म्हणजे 18 रुपये दर महिन्याला द्यायचे. पण मग 6 महिने म्हणजे अजिबात नाही 6 महिन्याची द्यायची नाही. दर महिन्याला घेऊन 18 रुपये द्यायचे. त्या निमित्तानं आपली भेट होईल. आणि मग दर महिन्याला मी जायचो आणि मग त्यांच्याशी पण नवीन नवीन गप्पा काय नवीन लिहिलंय काय वगैरे. तर त्यावेळेला ते लेखनाच्या बद्दल जे सांगायचे त्याच्यात एक गोष्ट मला अजून आठवते. त्यांनी त्यांच्या एका प्रस्तावाच्या पुस्तक ह्याच्यातही लिहिलेलं आहे की हॉरर लिहायचं असेल भयकथा लिहायची असेल तो तुमचा पहिल्यांदा त्याच्यावर विश्वास असला पाहिजे. केवळ कल्पनेने शब्दाचे काही गोष्टी काही अंतर तुम्ही काढू शकाल पण त्याच्यापुढे तुम्हाला काही सापडणार नाही. तुमचा जर त्यावर विश्वास असेल तर तुम्ही परिणामकारक तुम्ही लिहू शकता. आणि मला ही गोष्ट पटते मला. त्याचं कारण काय धारपांच्या बद्दल मला एक ममत्व वाटण्याचं किंवा त्यांच्या कथामध्ये मी इतकं उरफडून जाण्याचं कारण मला स्वतःही काही अनुभव आलेले आहेत. आणि त्याचा मी अनुभव अगदी बालवाडीत घेतलेला आहे. मला आठवतं ना फक्त एक अनुभव मी आता इथे सांगतो सगळ्यांना कारण ते अनुभव होते आणि मानवी अनुभव आहे. ते काय म्हणजे त्याच्याबद्दल खंत खेळ बाळगायचे काही कारण नाही आहे. एक खेड्यात आम्ही राहतो नाही असले तरी काही फरक नाही कारण ते जे सत्य आहे ते मी अनुभवलेली गोष्ट आहे. बालवाडीत होतो त्यावेळेला मी आम्ही वारणा नावाचं गाव होतं उदगीरच्या जवळ तिथे आम्ही राहत होतो. वाड्याचा अर्धा भाग घरमालकाने आम्हाला राहायला दिला होता. ओसरी अशी मोठी होती मध्ये दरवाजा होता आणि ते दरवाजा त्या पुढे स्वयंपाकघर होता. त्यामुळे कंदील होते आमच्याकडे काही लाईटचा प्रकाश वगैरे काय प्रकार काही नव्हता. तर रात्री झोपल्यानंतर माझी ताई म्हणजे आई ही कंदील तिथं बारीक करून उंबरठ्यात ठेवायची म्हणजे आताही प्रकाश पडावा याच्यावर देखील पडावा. तर आम्ही असे एका वेळी तर मी झोपलेलो असतो भावंड आणि रात्री मध्ये कधीतरी मला कोणीतरी जागा करायचं आणि मला बघायचो. मी म्हटलं उठून बघितलं आणि मला पक्का आठवतं की माझ्या अंगावर त्यावेळेला निळा नायलॉनचा शर्ट होता आणि सोमवारच्या ते मी उठून बसायचो. मला उठवायचे ते मला बसवायचे आणि माझ्या एकट्यालाच बाकी सगळी गाढ झोपलेली आणि ते 3 ते 4 असायचे. कधी 3 असायचे कधी 4 असायचे. आणि हा एकदा अनुभव नाही घेतो मी अनेक वेळा घेतला होता तेव्हा. आणि ते माझ्याकडे बघत उभे राहायचे. रूप कसं होतं खरं तर असे कोणी ते इंटरप्रिटेशन करू शकेल. चांदोबा आमच्या घरी यायचा त्यातील चित्र पण चांदोबाचं चित्र तसं एकही नव्हतं. म्हणजे साधारणपणे 4 फूट उंचीचे असे ते होते आणि नाकाच्या अंग पूर्णपणे केसाळ अंग आणि नाकाच्या ठिकाणी सोंड होती आणि ती सोंड पायापर्यंत अशी रोबत असते. ते कधी कधी सोंडेचा स्पर्श करून मला ते उठवायचे. तो उलसर स्पर्श मला व्हायचा आणि मी उठून बसल्यानंतर ते माझ्याकडे फक्त बघायचे. आणि तो काळ किती होता मला आठवत नाही पण माझी छाती प्रचंड वेगानं धडधडत असायची. तोंडातनं शब्द फुटायचा नाही. आणि असा काही विशिष्ट काळ झाल्यानंतर ते
एक एक करून निघायचे आणि मग स्वयंपाकघरातून आतमध्ये पाऊल टाकायचे आणि जिथे भाकरी आणि पोळीचा डबा ठेवला असेल तिथे जाऊन त्यांचा आधार पाहायचे एक एक करून एक एक करून. मग नंतर माझ्या अंगात बळ यायचं, मग बाबांना हात करून उठवायचो. बाबा म्हणायचे काही नाही, झोप वगैरे. पण तोपर्यंत बाबांना उठवता यायचं नाही, मला काहीच नाही असं. हा अनुभव मी खूप वेळा घेतलेला आहे. नंतर त्या गावात आमची बदली झाली आणि बदली झाल्यानंतर वरून ह्या ठिकाणी आम्ही आलो. थोडं शहर होतं, लाईट वगैरे घरात होते. तर संध्याकाळी एकदा मी गप्पा मारत असताना मी बाबांना म्हटलं, बाबा मी तुम्हाला म्हणत होतो तसं मला दिसत होतं वगैरे, तुम्ही दरवेळेला सांगायचे काही तसं काही नसतं. त्यामुळे तुला दिसत होतं ते बरोबर आहे. घर मालकाने सांगितलेलं होतं, त्याशिवाय म्हणजे स्वस्तात मला घर कोणी दिलं असतं. म्हणजे मला 7 रुपये भाड्यामध्ये त्या काळात घर कोणी दिलं असतं. शिक्षकाचा पगार किती असतो. आणि त्यांनी सांगितलं होतं की दिसतात पण निरुपद्रवी आहे, ते कोणाला काही करत नाही. पण ते अजून माझ्या लक्षात आहे, ते चित्र मी आताही काढू शकतो, ते कसे दिसत होते. तर धारपांना तसा अनुभव कधी आला होता का असं त्यांना एकदा विचारायचं राहून गेलं खरं तर. पण तसा त्यांना अनुभव आय डोंट नो. पण त्यांचं जे वाक्य आहे ना की तुमचा विश्वास त्याच्यावर असल्याशिवाय तुम्हाला ते नीट लिहिता येणार नाही. म्हणजे त्यांची इतर कुठलंही साहित्य ज्या पद्धतीनं एखाद्या साहित्य कृतीचं वर्णन करतो, प्रदेशाचं वर्णन, निसर्गाचं वर्णन, वातावरणाचं सगळं, त्याच्यामध्ये धारक पूर्णपणे त्या सगळ्या गोष्टीमध्ये कुठेही कमी पडत. अव्वल दर्जाचं साहित्यिकाचं जी गोष्ट आहे त्याच गोष्टीचं संपूर्ण, फक्त यांचे काय होतं की हे त्याच्यानंतर त्याचं रूप बदलून टाकतं. म्हणजे वास्तवाकडून अवास्तवतेकडे आणि त्याच्यानंतर पुन्हा वास्तव, असं त्यांचा प्रवास असतो. एक त्याच्याबद्दलची एक मला गोष्ट सांगतो. म्हणजे एक गावाचं नाव मला आठवत आहे, लहानपणी मी ऐकलं. बहुतेक बिदरच्या जवळ कुठेतरी ते गाव होतं असं ऐकलं होतं. मैलार नावाचं गाव. हो का? हा, मला ते, कारण त्याच्याबद्दल मी कुठेतरी ऐकलं होतं की एकेकाळी बरं का ते गाव पूर्णपणे निर्मनुष्य होतं असं मी ऐकलं होतं. एकेकाळी ते गाव पूर्णपणे निर्मनुष्य होतं, संपूर्ण गावच्या गाव जसंच्या तसं होतं. पण निर्मनुष्य, कुठल्या त्या ब्रह्मसंबंधाचा शाप वगैरे होता असं मी ऐकलं होतं. माझ्या बाबांनीच ऐकलं, मला आठवतं. तर मला कल्पनेत नव्हती असं वाटायचं की मैलार म्हणजे काय असेल बाबा, कसं असेल. एक तर चित्रकार असल्याचा एक थोडा वाईट परिणाम देखील असतो की ते दृश्यात बघायची सवय लागते प्रत्येक गोष्ट. तर त्या मैलारची आठवण यावी अशी एक गोष्ट धारपान लिहिलेली. तिची सुरुवात कशी तुम्ही दाखवत होतो. फार सुंदर सुरुवात आहे ते केलेली. म्हणजे माझं अत्यंत आवडतं पुस्तक धारपानचं लुचाई. ही कादंबरी 2 प्रकाशकांनी केली आतापर्यंत. दोन्ही वेळा 2 मुखपृष्ठ वेगवेगळी केली, मीच केली. पहिल्यांदा अमोल प्रकाशनने केली, आता साकेत प्रकाशनने केली. मिलिंदराव, मला ह्या निमित्ताने गोष्ट आता आज दुपारी लक्षात आली की म्हटलं मुखपृष्ठाच्या बद्दल आता असं लिहायची वेळ आलेली की ह्या वृत्तीचे मुखपृष्ठ रवी नको. कारण पुढे काय घडेल काय सांगता येत नाही अशी गोष्ट झालेली आहे आता. चित्रकार म्हणजे प्रकाशक बदललं की चित्रकार बदलला जातो. त्यामुळे ते जसं म्हणजे अभ्यासक लिहितात वृत्तीतलं हे अवतरण घेतलेलं तसं ते असं सांगायला लागेल कदाचित. तर ते असं तरी काय लिहिलंय बघा. दुपारचे 12:30 वाजले. आकाशात एकही ढग नव्हता. मार्गशीर्षातला सूर्य तळपत होता. ऊन कडक होता. अंगाला चटके बसत होते. पण लवकरच आकाशात खालून वर एक काळा ढग चढत आला. धुराचा ढग. त्यानं काही वेळातच सर्व आकाश व्यापून टाकलं. इमारतीने एकामागून एक असा जसा पेट घेतला तसं धूर जरासा कमी झाला, पण जरासाच. शाळा, बँक, पंचायत कार्यालय, पंचायत हॉल, सहकारी भांडार, सहकारी गोडाऊन, जुना वाडा, पेट्याची बकड, गेल्याचा वाडा, नगारखाना, दुकानं, घरं, सर्व जवळ होतं. हा तपशील किती सुंदर आहे बघा. गावामध्ये अशाच पद्धतीचा क्रम असतो जवळपास. जागोजागी आगीची लाल पिवळी फुलं उमलत होती. काही घराच्या अंगणातली झाडं घरांच्या खूप जवळ होती. झाडांच्या पानांनी पेट घेतला होता. वाळकी जळती पानं वाऱ्यावर उडत ठिणग्या उडीत इकडे तिकडे पसरत होती. एवढीच काही ती हालचाल. बाकी कोठे काही हालचाल दिसत नव्हती त्या ज्वालांखेरीज. आणि मग एका नुकत्याच पेट घेतलेल्या घरातून ते दोघं बाहेर पडले. 30च्या आत बाहेरचा एक तरुण आणि 12-13 वर्षाचा एक मुलगा.
दोघांचे कपडे घाबरलेले होते, फाटले होते. दोघांचे चेहरे काळवडले होते, धुरानं काजळीनं. दोघांच्या हातात डबे होते, खांद्यांना चिंध्याच्या पिशव्या होत्या. त्यांच्या सर्वांगाला रॉकेलचा वास मारत होता. मुलगा बाहेर आला तो धोकांड्या खातच. रस्त्यापर्यंत कसा बसा पोहोचला, त्यानं हातातला डबा तसाच खाली ठेवला आणि भर रस्त्यातच बसकण मारून आपला चेहरा हाताने झाकला. त्याचे खांदे हलत होते, हुंदके दिल्यासारखे. एका सेकंदात तो तरुण त्या मुलापाशी पोहोचला आणि त्याच्या शेजारी खाली बसला. त्याच्या खांद्यावर हातानं हलके थोपटत तो म्हणाला, नाथा नाथा आपलं काय ठरलंय? मुलगा खालीच मान घालून मुसमुसत म्हणाला, तिथं तिथं घरात आणखी 5-10 जण होते. 5-6 जण डोळे वाटारून बघत होते. डोळे वाटारून पाहू देत की, अगदी डोळे पाडून पाहू देत. जोवर दिवस आहे तोवर आपल्याला काही होत नाही, समजलं? आणि 5च्या आत आपण हे गाव सोडणार आहोत. त्याच्या शब्दांनी मुलाला धीर आला. दाताने ओठ घट्ट दाबून धरीत मुलगा आणि तो तरुण काम करू लागले. गावातली शेवटची गल्ली शिल्लक राहिली होती. दुपारी 2:30च्या सुमाराला मुलगा एका घरातून किंचाळतच बाहेर आला. त्याला कल्पना नव्हती तो सरळ आतमध्ये गेला होता. त्या घराला तळघर नव्हतं. 2च खोल्या होत्या. त्या दोघी बाहेरच्याच खोलीत बसल्या होत्या. दारा खिडक्यांना गडद रंगाचे पडदे लावून तिने अंधार केला होता. बाहेरच्या खोलीतच खाटेखाली त्या दोघी होत्या. बाहेरकी असतील नाहीतर सासवा सुना असते. डबा ठेवायला एकनाथ खाली वाकला होता आणि त्याला त्या दोघी दिसल्या. दोघी डोळे सताड उघडे होते, त्याच्यावर खिळलेले, घराघरा फिरत होते. त्याला माहीत होतं त्या हलणार नाहीत, बोलणार नाहीत, काहीही करणार नाहीत. पण एकाएकी त्याचा धीर गळाला. त्या पाहत असताना त्यांच्यावर, खाटेवर, कपाटावर, चिरगुटावर रॉकेल शिंपडायचं आणि त्याला काडी लावायची. काहीतरी किंचाळत तो उघड्या दारातून तसाच घराबाहेर रस्त्यावर आला. त्याच्या सहकार्याला त्या घरातलं काम उरकावं लागलं. 5ला त्यांचं काम संपत आलं होतं. सारा गाव धडाधडा जळत होता. रस्त्यातून इतकी धग होती की चालणं मुश्किल होत होतं. ते दोघं चावडीच्या मागे आले. तिथल्या विहिरीवर त्याने हातपाय धुवून धुतलं, कपडे बदलले. तिथेच एक नॉर्टन मोटरसायकल उभी होती. एकनाथ मागच्या सीटवर बसला. फर्र आवाज करत गाडी गावातून सपाट्याने गेली. मुलाच्या घामिलेल्या चेहऱ्यावर गार वारा लागत होता. गावातून जाताना त्यानं डावी उजवीकडे अजिबात पाहिलं नाही. न जाणून एखाद्या जळक्या चेहऱ्याचे वटारले डोळे त्याच्यात खेळले असते. गाडीचा आवाज क्षीण होत नाहीसा झाला. माळावरचं गाव धडाधडा जळत होतं. संध्याकाळचा वारा सुटला तसा आगीला आणखी जोर चढला. वर्ण मला काय प्रतिम केलंय. ज्वाला कानाकोपऱ्यातून भक्ष्याच्या मागावरच्या कापदासारख्या पसरत होत्या. संध्याकाळ झाली, लहान दिवस मावळला. सूर्य क्षितिजा खाली गेला. अंधाराचा पडदा सरसरत आला आणि काळ्या रात्रीवर ही सोनेरी ज्वालांची पताका फडफडत राहिली. जणू काही समाधान न झाल्यासारखी ती ज्वाळा पुन्हा पुन्हा पेटून उठत होती. वासे करत होते, भिंती ढासळत होत्या, छपरं कोसळत होती, शेणग्यांची कारंजी उडत होती. अग्नीच्या त्या तांडवाला कोणीच साक्षीदार नव्हता. कोणी असलाच तर तो खास फसलाच असता. त्या पहा, 2 जळत्या आकृती तळघरातून वर येण्याचा प्रयत्न करत आहेत. ते पहा, पेटलेली शरीराची कोणीतरी त्या दगडी भिंतीपाशी आम्ही चोरून बसलेला आहे. ते पहा, कोणीतरी खिडकीतून बाहेर पाहत आहे. शरीर पेटलेलं आहे. पण असं पाहायला बाळरावता कोणीच नव्हतं. रात्रभर पश्चिमेचा वारा वाहत होता. विजत आलेले अंगार फुंकर मारून पुन्हा पुन्हा पूर्वीच होता. सर्व रात्रभर. सकाळ झाली तेव्हा आग शमली होती. बाळरानावर गावाची नाव निशाणीही राहिली नव्हती. होता फक्त राखोड आणि कोळसा. आणि कंसात दिले आणि त्या थराखाली काय धारबंदी कवी आहे. आणि याला साहित्य म्हणायचं नाही. साहित्य म्हणजे केवळ
तुम्ही आम्ही पाहतो तीच गोष्ट असते का? त्याच्यापर्यंत साहित्य असू शकत नाही. आणि इथेच मला वाटतं आपली समीक्षा तोकडी पडलेली आहे. आपल्या समीक्षकांना आत्ता कुठेतरी विज्ञान कथेबद्दल विश्वास वाटायला लागला आहे आणि त्याच्याबद्दल त्यांनी हे साहित्य कृती आहे असं समजायला त्यांनी सुरुवात केली. पण ह्या निमित्तानं जर भयकथा ही गोष्ट देखील जर एक साहित्य आहे त्या दृष्टिकोनातून जर त्याच्यामध्ये त्याची समीक्षा झाली तर मुख्य प्रवाह त्याचं पात्र रुंदावायला मदत होईल. त्याच्यामध्ये काही घट होणार नाही किंवा काही कमतरता येणार नाही, त्याला काही कमीपणा येणार नाही, उलट पात्र मोठं होईल ना. परदेशातल्या स्टीफन किंग सारख्या किंवा आर्थर कॉनन डाईल या लेखकांच्या भयकथेबद्दल देखील समीक्षा झालेली आहे. त्यांच्याबद्दल देखील अतिशय गौरवानं बोललं जातं. तिथले वाचक देखील अभिमानाने सांगतात. आमच्याकडे बरेचसे मोठे लेखक वगैरे सांगतात खाजगीमध्ये, आम्ही धारप वाचतो, नारळकर वाचतो. काल मंगलाताई सांगत होत्या मी धारपांची खूप पुस्तकं वाचली त्या काळात, पण जाहीररित्या कोणी सांगत नाही. ही जी दरी आहे ही फार वाईट आहे असं मला वाटतं. का एखादी गोष्ट एखादा दरवाजा बंदच का करून टाकायचं, काय कारण? हे करायची काही गरजच नाही असं मला वाटतं. उलट तुम्हाला त्याच्यातनं फायदाच होईल. आणखी एक गोष्ट, धारपांनी एका ठिकाणी लिहिलेलं आहे त्यांच्या प्रस्तावनेमध्ये की परदेशामध्ये ही जी परिस्थिती आहे की भयकथेचं तिथं एक फार मोठा दालन आहे, फार मोठे मोठे लेखक ते लिहितात आणि अत्यंत गांभीर्याने लिहितात. ती गोष्ट आपल्याकडे का नाही? तर त्याचं एक कारण ते असं दिलेलं आहे की तिकडे शव पुरायची प्रथा आहे, आपल्याकडे शव जाळायची प्रथा जास्ती आहे असं ते दिलंय. खरं तर आपल्याकडे देखील काही ठिकाणी पुरवण्याची प्रथा आहे. त्यामुळे तिकडे बरं का की म्हणजे ओमेन सारखे सिनेमे किंवा एक्झॉर्सिस्ट वगैरे हा जो प्रकार आहे ना तो तिकडे निर्माण होऊन साहजिकच आहे. पण आपल्याकडे काय होतं, खरं तर आपल्याकडे देखील करणी आहे, भारामती आहे, टेकामती वगैरे अशा ज्या गोष्टी आहेत. खेड्यापाड्यामध्ये ज्या त्या गोष्टी दिसतात, लिंबू मारणे, अमुक तमुक, विशेषतः कोकणात तर ह्या गोष्टी खूप आहेत. पण ह्याच्याबद्दल आपल्याकडे हॉरर ही गोष्ट आहे ना, हे चांगल्या ताकदीनं त्या पद्धतीचा किंवा त्या ऐवजाचा वापर करून लिहिणं किंवा निर्मिती करणं ही गोष्ट गांभीर्यानं केली जात नाही तितकीशी. ज्या पद्धतीनं एक्झॉर्सिस्ट सारखा सिनेमा तयार होतो, ओमेन सारखे 3 भाग होतात. मी ओमेन पुण्यामध्ये इथं अलकास हॉटेलला भेटलो होतो, तेही धारपांचंच थिएटर. आता तुमच्या नाते कुणी असतील, मला आठवते की रात्री शेवटच्या शोला मी गेलो होतो आणि पाऊस पडत होता खूप. त्या सिनेमात देखील पावसाचं सीन आहे आणि तो ओमेनचा त्या वर्ण त्या चर्चच्या वर्ण तो वाऱ्याच्या सोसाट्यामध्ये तो सुटतो आणि त्या ह्याच्या इथं असा असं तो कसा उभा राहतो, असा घुसतो आणि तो माणूस तसाच उभा राहतो. तो त्याचा आहे फादर. काय परिणामदार त्या दृश्य घेतलेलं आहे म्हणजे. आणि धारपाने ते लिखित स्वरूपात त्याच्या पद्धतीने लिहिलेलं आहे. एक त्याची न्यायमंदिर नावाची कादंबरी आहे, वेळाभावी ती वाचून दाखवत नाही आता त्याचा भाग. पण ती वाचत असताना मला लक्षात आलं की आपल्यापैकी कित्येक लोकांनी अवतार पिक्चर बघितला असेल. अवतार तुम्हाला पाहत असल्यासारखं फिलिंग येतं, इतकं त्या पद्धतीचं लेखन आहे. तसे पक्षी वगैरे काय जबरदस्त वाटतं. धारपांच्या बद्दल मला अजूनही खूप बोलता येईल. एक गोष्ट फक्त मी आता एक शेवटचा भाग त्यांचा वाचून दाखवतो आणि मग त्या शेवटाकडे मी येतो. लुचाई मधलाच हा भाग आहे की जो म्हणजे काय पद्धतीनं धारप भय निर्माण करतात आणि चक्क असं कॉलर धरून तुम्हाला बघायला होतं. म्हणजे सुटका होत नाही, सुटका होत नाही. म्हणजे मी आता थांबवतो, नाही थोडा वेळ थांबा तुम्ही, पण परत तुमचं लक्ष जाईल तिकडे, परत थोडं बघूच जाता. गजाबा नावाचा एक माणूस आहे, स्मशानातला कामगार आहे, खड्डे खंड त्याचं काम आहे. आणि लुचाईमध्ये काय की संपूर्ण गाव पिशाच्याचं होत चाललेलं आहे. कोणी तुला हाक मारली की तो त्याच्यात सामील होतो. हाकामारी नावाचा मगाशी आपण उल्लेख केला, मी स्वतः हाकामारी हा प्रकार अनुभवलेला आहे. आमच्या गावामध्ये याला वसीकरणे माहिती असेल कदाचित. हाकामारी तुमच्या नावाने हाक मारते आणि तुम्ही बाहेर गेलं की तुम्ही ते पछाडले जाता. म्हणून बहुतेक घरांच्या दरवाज्यावर चुन्यानं फुल्या मारलेल्या असायच्या.
ते चुन्याने फुली मारली की हाका मारी तिथे हाक मारत नाही त्या दरवाजा. असे मी आमच्या वाड्यात आमच्या सगळ्या घरावर बघितलेले फुले. म्हणजे त्या फुल्याचा आपण याच्यामध्ये उल्लेख कधी बघितला वेगळ्या अर्थाने म्हणजे अरेबियन राईट्स मध्ये जे मार्जिनल जी फुल्या मारते त्याचे पद, पण हाकामारी त्या घरात हाक मारत नाही. तर असं सगळं ते गाव पछाडलेलं आहे. म्हणजे हा माझा भाऊ, ही माझी बहीण, ही माझी काकू, ही खरीच काकू आहे का, असं सगळं संभ्रमाचं झालेलं आहे. आणि त्यातलं एक 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 असं घर चाललंय. आणि त्यातले मग जे कोणी जाणकार आहेत ते तिथे येऊन पोचतायत, त्याला हे करतायत, ते चाललेले. एक रघु नावाचा मुलगा आहे 10 वर्षाचा, त्याला असंच पोरलेलं आहे. आणि ते पोरायला म्हणजे काय करतात लोक, स्मशानात घेऊन जातात, मग ते कापडाला गुंडाळलं, त्याला आंघोळ घालणं वगैरे सगळं प्रकार अतिशय डिटेल तिने फार सुंदर लिहिलेलं आहे. सुंदर म्हणावं वगैरे हा प्रश्न करत पण डिटेल लिहिलेला आहे की तुळशी कशी वाहिली वगैरे, कणकेचे गोळे वगैरे एवढं लिहिलेलं आहे. तर त्याच्यानंतर एक मुठमूठ माती टाकतात आणि ते निघून जातात सगळेजण. आता गजाबा एकटाच उरलेला आहे. आणि तो खड्डा बघ, संध्याकाळ व्हायला आली. गजाबानं तंबाखू मिळली, उंजळीच्या हाताने बार भरला आणि हात झटकून त्यानं फावडं उचलला. कोणीतरी त्याच्यावर लक्ष ठेवून होतं. गजाबाच्या बथड मनात ही ती जाणीव एखाद्या तीक्ष्ण सोयीसाठी घुसली, इतकी की तो माग वळूनही म्हणाला, कोण आहे रे तिथे? काही उत्तर आलं नाही. डोहाकाठच्या झाडातून सायंकाळचा वारा गेला. त्याची पानं सळसळीत गेला, बाकी काही आवाज नाही. त्याच्याकडे टक लावून पाहणारी टोळे, पसरट चिंचोळे, लाल थंड. आता अंधार होणार. अंधारात स्मशानात एकट्यानं राहायला नको, एकट्यानं सापडायला नको. अगदी कोणीतरी कानात उच्चारासाठी शब्द. त्याच्या बाजूला चढला, पुन्हा चारी बाजूने पाहायला लागला. त्या 2-4 मिनिटातही काळोख वाढल्यासारखा झाला होता. काम लवकर उरकायला हवं होतं. त्याला कळत नव्हतं की जे काम त्यानं आजवर शेकडो वेळा विचारही न करता उरकलं होतं, त्याला आजच तर एवढं बिचकत का होता. आज त्या खड्ड्याचीच त्याला भीती वाटत होती. कारण खड्ड्याच्या तळापासचा तो पांढऱ्या कपड्यात गुंडाळलेला, तुळशी फुलांनी झाकलेला आकार दिसायला लागला की ती रोखलेली नजरेची जाणीव परत येणार. जणू काही त्या अवगुंठनातूनच तो रघु सोनारच त्याच्याकडे डोळे बोटावून पाहत होता. त्याचे ते शक्य नाही, ते नेहमी डोळे बंद करत असतात, त्याच्यावर कंटिन्यू डोळे ठेवतात. गजाबा रागारागाने पुढे झाला. फावडं मातीच्या ढिगात खुपसून फावड्यावर त्यानं माती आत टाकली. बद्द. कसला खाडेड आवाज. त्याच्या अंगावर जर अशी कोणी ओली माती फावड्यात टाकली तर त्याचे कसला विचार. नव्या पांढऱ्या कपड्यावर, रंगीबेरंगी फुलावर, हिरव्यागार तुळशी पत्रावर लाल लाल माती पसरली होती. पण अजूनही पांढरे कापडाचे भाग दिसतच होते. माझ्याकडे बघू नकोस. त्यानं डोळे मिटले. एका मागोमाग एक 4-5 फावडी माती भराभर आत टाकली. पुन्हा डोळे उघडले. ते 1-2 मिनिटातच काळोख आणखी गडद झाल्यासारखं वाटलं. उजव्या हाताचा मातीचा ढीग तर जसाच्या तसाच होता. अशा गतीने तो काम करीत राहिला तर संपवायला मध्यरात्र व्हायची. तो एकदम भारावला. खड्ड्याच्या कडेशी आपण केव्हा बसलो हेच त्याला आठवत नव्हतं. वाकून तो खालच्या मातीत झाकलेल्या आकाराकडे पाहत होता. डोळे मिटून घ्या साऱ्या, पायाकडे कशाला बघतोस? गजाबा उभा राहिला. दिवस तर जवळजवळ गेलाच होता. कोणीतरी रोखून पाहत असल्यासारखी भावना आता त्याला विलक्षण प्रखर झाली. स्वतःशीच मान हलवून तो परत कामाला लागला. प्रत्येक फावडं पहिल्यापेक्षा जड वाटत होतं. आज त्याची तब्येतच बरी नसली पाहिजे. काही साधीचं काही ताप म्हणतात तो वगैरे असेल. माझ्याकडे बघू नकोस म्हटलं ना. गजाबा एकदम मोठ्यानं ओरडला आणि त्या अरुळीनं काळी एकदम गोठल्यासारखं झालं. त्याला त्या क्षणी विलक्षण इच्छा झाली की हे फावडं असंच टाकावं आणि स्मशानाबाहेर पुलावरून नदीपर्यंत गावात पळत पळत जावं. त्यानं तसं काही केलं नाही. लोक काय म्हणतील? उद्या कामावर तरी ठेवतील का? त्याला तरी एवढं घाबरेल काय झालं? 10-12 वर्षाचं पोरगा. समजा अगदी डोळे उघडेच असले तरी आईला पोरे म्हणतो ना,
त्याच्यावर पुन्हा ओरडला. त्याला दात गच्च आवडले. आता मात्र खऱ्या जोशानं त्याला कामाला सुरुवात केली. 1 2 3 4 5 कुठेतरी मोठ्या मोठ्या घंटा वाजत होत्या. मात्र जेवढ्यातल्या घंटा घडत नव्हत्या. आदिवासी रानटी लोकांनी घण वाजावे तसले आवाज, घण घण घण. गजाबानं खाली आपल्या हाताकडे पाहिलं. हात फावडून नुसतं मागे पुढे घालत होते. खालच्या खड्ड्यात मातीचं कणही पडत नव्हतं. हा काय प्रकार होता? त्याच्यावर काही करणी तर झाली नव्हती ना? त्यात अर्धशिक्षित अंधश्रद्धाळू मन त्या विचारानं कचरलं. संकटाच्या वेळी त्याला देव सुचला. आता याच्या पुढे त्यांनी जे उपचार केलेत ना, कंसातले उपचार जे आहेत ते त्याचा अर्थ ती शक्ती काय लावते. तो म्हणायला लागला, राम राम श्रीराम, जय राम, जय 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 राम, श्रीराम जय. कंस, अहो माझे बाप, आता माझ्यावर कृपा करा. त्याच्या कवटीत हे चमत्कारिक शब्द घुमत घुमत उठले. थांबून त्यानं खालच्या खड्ड्याकडे पाहिलं. खड्डा किती किती खोल होता. त्याचा तळ दिसतच नव्हता. रात्रीचा अंधार एखाद्या काळ्या शाईसारखा खड्ड्यात साचला होता. त्याच्याच्यानं हा खड्डा एका रात्रीतच काय साऱ्या जन्मात बुजवला जायचा नाही. देवा परम समर्था, निरदयाळा प्रभू जगन्नाथा, माझ्यांचे महाराज, आता माझ्यावर कृपा करा. रघुचे डोळे उघडेच राहिले असले पाहिजे. ते कणकीचे डोळे, कणकीचे डोळे सरकले असले पाहिजेत. एवढंच त्याला ती कोणीतरी टक लावून पाहिजे असल्यासाठी जाणीव होत. ते डोळे मिटल्याशिवाय जाणीव जाणार नव्हती. त्यालाच काहीतरी करायला हवं होतं. अहो शरण तुला मी दीन दयाळ, तुझ्या ठेवितो पदी माथा. आता मी तुमच्यासाठी विदीर्ण शरीर, सडलेलं मांस, कुजलेलं दुर्गंधीयुक्त मांस आणलेलं आहे. ते स्वीकार करा. आतली माती काढायला हवी. फुलं पानं दूर करायला हवीत. गुंडाळलेलं कापड सोडायला हवं. आणि ते वटारून पाणी डोळे एकदम मिटवायला पाहिजे. कणकीचा गोळा पुन्हा जागेवर ठेवायला हवा. त्याखेरी ती जागती जळती नजर हालायची नाही. ओम नमो शंभो शिवाय, शंभो शंभो हर हर महादेव. तुमची कृपादृष्टी व्हावी म्हणून मी नरबळी दिलेला आहे. मी शुद्ध नरबळी दिला आहे. आता मी तुमचा घास माझ्या डाव्या हातात आणला आहे. गजाबानं खड्ड्यात उडी घेतली आणि आतली माती, फुलं सगळं फावड्यानं भराभर बाहेर टाकायला सुरुवात केली. आतला पांढरा आकार मोकळा झाला. धरणाऱ्या हातानं तो कापडाची गाठ चाचून पाहत होता. डोहाच्या कडेला हजारो बेडकांनी डरावता सूर धरला होता. कडेवरच्या झाडात कोणताच रातपक्षी शिळ घालत होता. अनेक पाकोळ्या वाघळं रात्रीच्या शिकारीवर बाहेर पडली होती. डोक्यावरून फडफडत जात होती. क्षणभर गजाभाऊ भारावर आला. आपण हे काय भलतच करत आहोत. त्यानं विचार केला, काही मृताची विटंबना. लवकर लवकर घाई कर. सूर्य गेला, अंधार आला. अंधार आला, लवकर लवकर लवकर. आतून कोणाचा तरी आवाज ओरडाचा आला होता. आता अंधार होणार. अंधारात स्मशानात एकट्यानं सापडायला नको. गजाबानं गाठीखाली हात घालून इसळा दिला. नवं पण स्वस्तातलं कापड टार आवाज करत फाटलं. बसल्या बसल्या त्यानं वर निळ्या काळ्या आभाळाकडे पाहिलं. शहाणपणाचा तो शेवटचा क्षण. त्याचा चेहरा माती घाम याने डागाळला होता. डोळे विस्फारले होते. आणि मग त्याची नजर खाली वळली. अंधुक प्रकाशात त्यानं कापडाच्या घड्या उघडल्या. रघुचे हात छातीवर होते. त्याच्या अंगावर नवीन कपडे होते. गजाबाची नजर वर गेली. आणि त्याचा श्वास अडकला. गचक्यांनी यायला लागला. रघुचे डोळे उघडे होते. डोळे सताड उघडे होते. त्यांच्यात कोणताही निस्तेजपणा नव्हता. उलट एक प्रकारच्या दुष्ट क्रूर चेतनेनं ते आतून उजळल्यासारखे झाले होते. तो चेहरा मुळीच परत वाटत नव्हता. फिकटपणा नव्हता, सुरकुतलेपणा नव्हता. गाल तर अगदी टवटवीत गोगरे गुलाबी वाटत होते. चेहरा आतून कसा रसरसत्या शक्तीनं फुलून आला होता. गजाबानं आपली नजर त्या निश्चल पण जळजळीत नजरेतून सोडवायचा शेवटचा प्रयत्न केला. पण ते त्या शक्ती व्यर्थ झाला. ते एकदाच पोटपोटला, देवारे. शेवटी मला एक गोष्ट अशी सांगायची की आता वेळ खूप झालेला आहे.
आणि धारपांचा जागर माझ्या मते बऱ्यापैकी झालेला आहे. म्हणजे या व्याख्यानमालेचा उद्देशच जागर करण्यात, इथे जागर वेगळ्या अर्थाने टीका सरोवरमध्ये एक विधान केलेलं आहे. आणि ते विधान आहे, नारायण धारप, बाबुराव अर्नाळकर आणि श्रीकांत सिनकर या 3 लेखकांना उद्देशून आहे. अशा साहित्यामुळं वाचकाची वाचनाची सवय टिकून राहते आणि वास्तवाला उठाव देणारे एकदम विरोधी वास्तव म्हणून या कृतीचे कृत्रिम कथांचे मूल्यही कमी नसते. विशेष म्हणजे अशा प्रवृत्ती स्वतंत्रपणे वाढल्यामुळे मुक्तमाला प्रवृत्तीवरच्या रंजनाचा भार कमी होतो. हे विधान जरा नीटपणे शांतपणे जरा पाहा. एकतर ही गोष्ट नारायण धारप यांच्यावर अन्याय घालली असं मला वाटतं. कारण विरोधी वास्तवाला देखील त्यांनी अतिशय उच्च कोटीत घेऊन ठेवलं होतं. आपण जर तिथे पोहोचू शकत नसू तर ते खोटच आहे किंवा ते कृत्रिम आहे असं का म्हणावं. इतर कुठल्याही प्रतीच्या साहित्यापेक्षा धारप कुठेही कमी नव्हते. फक्त त्याने निवडलं क्षेत्र वेगळं होतं. क्षेत्र हा शब्द आपण जरा वेगळ्या अर्थी घेतला. आमच्याकडे या गोष्टीला प्रतिष्ठा आली तर मला वाटतं की हा जो साहित्य प्रकार आहे तो आजच्या तरुण पिढीने तर वर घेतलेलाच आहे, वर घेऊन. याचं कारण काय, मला डॉक्टर श्री धारपाने सांगितलं की फेसबुकवर नारायण धारपांच्या 9,000 लोकांचा क्लब आहे आणि जवळपास त्यांची 120 पुस्तकं आहेत आणि त्यातील 91 पुस्तकं ते बाजारात आत्ता उपलब्ध आहेत आणि त्यांच्या आवृत्त्या पुन्हा पुन्हा निघत असतात. अशा साहित्यिकाचं मोल हे मान्य करणं मला वाटतं की हे म्हणजे सहृदयतेचं वगैरे असं विशेषण द्यायची गरज नाही आहे. ते मान्य करायलाच पाहिजे. धन्यवाद. भयसम्राट नारायण धारप या विषयावरती रवी मुकुल अतिशय उत्तम बोलले आणि मुळामध्ये ते सगळं भय त्यांच्या साहित्यामध्ये कसं भरून उरलं याचं अतिशय उत्तम दर्शन त्यांनी घडवलं. खरं तर भीती ही गोष्ट आपल्या जीवनामध्ये भरून उरलेली आहे. म्हणजे तुकाराम महाराजांनी म्हटले की भयाची तो आम्हा चित्ती राहो खंती शकेना समर्पिलो जीव भावे काशा व्यावे कारण. म्हणजे मृत्यू तुम्हाला एकदाच येतो आयुष्यामध्ये, पण भीती पदोपदी तुम्हाला मृत्यूचा अनुभव देत असते. आणि ही इतकी महत्वाची भावना पुढच्या टप्प्यावरती मूर्तिमंत भीती उभी असं म्हटलंय आणि ते तिथपासून ते ग्रेसच्या भय इथले संपत नाही पर्यंत. काळ कुठलाही असला तरी भय हे जीवनाला व्यापून राहिलेलं आहे आणि जी भावना जीवनाला इतकी व्यापून राहिलेली आहे तिचा इतका तिरस्कार करण्याचं काही एक कारण नव्हतं. पण मराठी साहित्य विश्वाने ते केलं आणि लोकप्रियता हा कुठल्याही साहित्य कृतीचा श्रेष्ठतेचा निकष असू शकत नाही, पण लोकप्रिय असणाऱ्या साहित्यिकांच्या साहित्यकृतीकडे दुर्लक्ष करण्याचा अक्षम्य गुन्हा हा मराठी समीक्षकांनी केलेला आहे आणि तो जर त्यांनी केला नसता तर त्यांना साहित्याच्या उत्तमतेचे नवे मापदंड निश्चित सापडले असते. शेवटी एक गोष्ट अशी आहे की मगाशी जो उल्लेख रवी मुकुल यांनी केला की वास्तवाच्या पलीकडे जे अवास्तव जग आहे त्या जगापर्यंत पोचण्यासाठी वाचकांचा हात धरून त्याला तिथपर्यंत घेऊन जाण्याचं काम हे नारायण धारपांनी केलं. आमच्यासारख्या ग्रामीण भागातल्या लेखकांना धारप विशेष भावले याचं कारण आमच्या ग्रंथालयामध्ये आणि घरामध्ये त्या काळामध्ये नारायण धारपच होते, बाबुराव अर्नाळकरच होते आणि आम्ही ज्या गावातून आलो त्या गावामध्ये एक तरी विहीर होती, एक तरी आड होता, एक मोठा वाडा होता, त्या वाड्यात भूतं होती आणि एक झाड होतं. म्हणजे अंगणामध्ये असलं तरी ते दिवसा दत्ताचं म्हणून छान वाटायचं आणि संध्याकाळी त्याच्यावरती मुंजा दिसायचा. असं सगळं ते वातावरण होतं. मी स्वतः ज्या वाड्यामध्ये राहिलो आमच्या घरामध्ये 40 माणसं होती आणि भला मोठा चौसुपी वाडा. तिथं बाळंतिणीची खोली होती आणि माझी आजी आठवण सांगत असे की माझे वडील जेव्हा लहान होते तेव्हा माझी आजी बाळंत असताना वडिलांना पाळण्यामध्ये तिने झोपवलं की दुपारी 12 वाजता आणि रात्री 12 वाजता
आपोआप पाळणा हलायचा. कारण तिची एक नणंद ओली बाळंतीण गेलेली होती आणि तिचा वास त्या बाळंतिणीच्या खोलीमध्ये आहे असं एक तिथे मानलं जायचं. आणि हे सगळं आम्ही खूप डोळ्यांनी बघितलेलं आहे. उतारे आणून ठेवलेले, त्यानंतर आता तुम्ही ज्याचा उल्लेख केला कणकीचे गोळे वगैरे ठेवले, पंचक लागणं आणि गल्लीतली 5 माणसं किंवा त्या घरातली 5 माणसं जाणं. तर हे सगळं जे चित्रण केलेलं धारपांनी ते सगळं मोठं विलक्षण आहे. आणि वाचकांवर वाचनीयता हा साहित्याचा खरं सर्वश्रेष्ठ गुण मानला पाहिजे. आजकाल ज्यांचा तुम्ही उल्लेख केला किंवा असे अभिजात वगैरे साहित्यिक, तर त्यांचा आपण विशेष वाचू शकत नाही, ही खरी अडचण आहे. म्हणजे त्यांची 50-60 पानं सुद्धा आपण एका बसनी वाचू शकत नाही, ही अडचण आहे त्यातली मोठी. तर त्यामुळे वाचकांवर असं गारुड निर्माण करणारं, तपशिलांचं जाळं विणायचं आणि त्यातून भयाचं एक मोठं साम्राज्य उभा करायचं, ही खरं तर नारायण धारपांची खासियत होती. ते रसायनशास्त्राचे पदवीधर होते, पण कथेतलं रसायन कशात आहे हे त्यांना बरोबर सापडलेलं होतं. आणि त्यामुळे मला एका गोष्टीचा आवर्जून उल्लेख करायचा आहे की धारपांचं 1951 किंवा त्या काळातलं जे लेखन आहे ते सगळं विज्ञान कथा म्हणून त्याचा विचार आपण केला पाहिजे. त्यांनी 15 विज्ञान कथा संग्रह आणि 3 कादंबऱ्या लिहिलेल्या आहेत. आणि त्यामध्ये मिती असतील, अवकाश असेल, वेळ असेल, टाईम त्याचा विचार असेल, संगणकाचा विचार असेल, या सगळ्या गोष्टींचा विचार केलाय. आणि त्यांच्या कथामधलं जे कथेचं सूत्र आहे ते पुन्हा विज्ञानाच्या कार्यकारण भावाच्या चौकटीमध्ये कसं बसवलेलं आहे, यामध्ये त्यांची जी खासियत आहे. म्हणून मला वाटतं की एकीकडे भयकथाकार, भयसम्राट म्हणून धारपांचा विचार करत असताना त्यांनी ज्या विज्ञान कथा लिहिल्या त्याकडे आपल्याला दुर्लक्ष करता येणार नाही. ती सुद्धा चूक आपल्याला धारप साहेब या नव्या ग्रंथामध्ये कशी दुरुस्त करता येईल. आणि उत्तम विज्ञान कथा लेखक आणि कादंबरीकार म्हणून त्यांचं जे वेगळेपण आहे ते सुद्धा आपल्याला त्याचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. आणि शेवटी सगळ्याच गोष्टी तुम्हाला दृश्याच्या, जाणीवेच्या पातळीवरती होत नाही, जीवनामध्ये अनुभवता येत नाही. अनेक गोष्टी, रातराणीचा सुगंध येतो, तो आपल्याला कुठे दाखवता येतो का? नाही, तो अनुभवानेच घ्यावा लागतो. आपण म्हणतो भजी छान झाली, पण एकूण ती चवीला कशी लागली जिभेला तसं आपण शब्दशः वर्णन करू शकत नाही. तेव्हा काही गोष्टी या शब्दातीत, अनुभवातीत, कल्पनातीत आहेत आणि त्यांचं अस्तित्व मान्य करणाऱ्यांचा सुद्धा एक मोठा वर्ग आहे. अगदी पॉंडेचेरीच्या माताजी सुद्धा म्हणत असते, शेवटी अध्यात्म म्हणजे तरी काय, जीवन रहस्यांचा शोध. आणि हा शोध कोणी अध्यात्माच्या मार्गाने घेत असेल आणि कोणी या सगळ्या जीवनाला भरून उरलेल्या ज्या भावना आहेत, म्हणजे भीती असेल, गूढता असेल, या सगळ्यांच्या माध्यमातून घेत असेल तर तो सुद्धा एक प्रकारचा जीवन शोधच आहे आणि त्याकडे आपल्याला दुर्लक्ष करून चालणार नाही. हे व्याख्यान साहित्य परिषदेमध्ये होत आहे म्हणून मला एक आठवण सांगावीशी वाटते की पूर्वी हे सभागृह ज्यावेळेला इतकं नूतनीकरण झालेलं नव्हतं, अत्यंत साधं होतं. आणि पूर्वी अशी पद्धत असायची की एखादा मोठा साहित्यिक गेला, इथं मध्यभागी 2 टेबल टाकून त्याचा मृतदेह इथे आणला जात असे. तर एकदा आमची अशीच भयकथांवर चर्चा चालली होती. दमा मिराजदार म्हणाले, तुम्ही स्पर्धा लावा की जो पूर्वी अंत्यदर्शनासाठी इथं आलेला आहे त्यांनी 1 रात्र इथे व्यासपीठावरती झोपून टाकायचं. त्यामुळे आणि धारपांच्या कथेमध्ये सुद्धा साहित्य परिषद आलेली आहे. ती कशी आली आहे, ती त्यांच्या कथेतली जी साहित्य परिषद आहे ती आजची आहे. तर काय एका कथेमध्ये धारपांनी असं लिहिलंय, सारा तुम्हीच सांगा काय केलं. महाराष्ट्र साहित्य परिषदेला गेलो, दुसरीकडे कुठे जाणार. साहित्य हो हो अर्थात, पण संध्याकाळी उघडी होती. हो, साहित्याचा प्रसार वाढलेला दिसतोय. सकाळी 7 ते रात्री 10 पर्यंत उघडी असते आणि परिषदेला दिवसही बरे आलेले दिसतात. इमारत चांगली 6 मजली होती. पुढचं जे काही चित्र आहे 6 मजली म्हणजे 15 वर्षात 1 मजला, ही प्रगती चालू आहे. तर खालचा सर्व मजला हॉल वजा होता, आरामशीर बाक, सर्व नियतकालिक. किरपेकर आठवत होते, वरच्या मजल्यावर मीटिंगच्या वगैरे खोल्या असाव्यात. एका खोलीत काहीतरी जोराची चर्चा चालली होती बंद दारामागे. हे पुन्हा धारक आणि साहित्य परिषदेत सगळं बंद दारामागे तेव्हा चालू. हो, ते म्हणाले काहीतरी विषय नियामक असं काहीतरी. म्हणजे कुठल्याही साहित्य संस्थांमध्ये न जाताही
अशी काही सभा असते, त्याची चर्चा होते, हे किती त्यांचं सूक्ष्म निरीक्षण आहे बघा. परंपरा राखली नाही तर पुणं कसलं, मी समाधानाने विचार केला. त्याच्यावर वाचनालय आहे, एका बाजूला मोठे इंडेक्स आहेत. किरपेकरांचा आवाज आता परत बदलला. धारप, त्या इंडेक्समध्ये मराठीतील सर्व लेखक कवींची सूची आहे. अगदी ज्ञानेश्वरांपासून किरपेकर पुढे सरकून बारीज आवाजात म्हणाले, धारप क मध्ये माझं नावच नाही. नाव नाही, पण असं कसं होईल? मी 3-3दा पाहिलं, ती नावाची ओळ अजून माझ्या डोळ्यासमोर नसते. माझं नाव त्यात नाही. ते माझ्याकडे पाहत बसले. क्षणभर मला काय बोलावं ते सुचेना. मी चाचरत म्हणालो, काही चूक असेल हो, शुद्धीपत्र वगैरे पाहिलं का? शुद्धीपत्र वगैरे पाहिलं का? शुद्धीपत्र ती सुधारून वाढवलेली 8वी आवृत्ती होती. किरपेकर आणखी पुढे वाकले. तुमचं नाव बरं का त्यात? नारायण धारप. त्यांच्या आवाजात विलक्षण राग भरला होता. त्याचंच कारण मला उमगत नव्हतं. मी ते इंडेक्स ठेवून दिलं. साहित्याचा इतिहास कोणी एवढ्यात लिहिला असला तर त्यात पाहायची माझी इच्छा होती. भिंतीजवळची कपाटं मी पाहत हिंडू लागलो. बरीच गर्दी होती आसपास आणि सगळे लोक माझ्याकडे निरखून जरा चमत्कारिक नजरेने पाहत होते. तुमच्या पोशाखातला वेगळेपणा असेल कदाचित. पोशाखातला वेगळेपणा? पुण्यात अहो माझ्यापेक्षाही चमत्कारिक कपडे घातलेले लोक तिथे होते. नाही असं नाही. कपडे नाही, दुसरं काहीतरी कारण असलं पाहिजे. नुसती जिज्ञासाच नाही, त्यांच्या नजरेत एक प्रकारचं नवल, आश्चर्य, अविश्वास, जराशी भीती सुद्धा होती. सगळे माझ्याकडे पाहत होते, पण माझ्यापासून दूर दूर राहत होते. मला थोडं चमत्कारिक वाटायला लागलं त्या सगळ्यांच्या नजरांखाली. पण शेवटी मला हे इतिहासाचं कपाट सापडलं. मी त्यातला हवा तो ग्रंथ खाली काढला. सगळ्यांच्या नजरा मला न दिसताही जाणवत होत्या, पण आता माझं तिकडे लक्ष नव्हतं. खालच्या जाडजूड ग्रंथांची पानं मी चाळत होतो. आधी अनुक्रमणिका पाहिली, मग सूची पाहिली. माझं नाव कुठेच नव्हतं, पण आणखी काहीतरी मला वाचायला मिळालं. त्यांचा चेहरा परत एकदा चमत्कारिक झाला. तुमचं नाव त्यात होतं धारप, ते हलकेच म्हणाले. मग त्यात कुठे बिघडलं? किरपेकरांचा राग अनावर झाला. आता ही उत्सुकता मी तुमची ताणतो आणि इथून पुढचा भाग तुम्ही स्वतः शोधून तो वाचावा अशी अपेक्षा व्यक्त करतो. पण कथेमध्ये गुंतून ठेवण्यासाठी, कथेसाठी 2 गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. एक म्हणजे कथाद्रव्य आणि दुसरं म्हणजे कलाद्रव्य. कथाद्रव्य हे तर त्यांच्याकडे होतंच, पण हा माणूस पुण्यात जन्मला, दक्षिण आफ्रिकेमध्ये गेला, नागपूरला काही काळ वास्तव्य झालेलं. या सगळ्या प्रवासात हे सगळं जे अज्ञाताचं विश्व आहे, की ज्याचा उल्लेख आता रवी मुकुल यांनी केला, आम्ही ग्रामीण पार्श्वभूमी असल्यामुळे आम्ही ते सगळं अनुभवलेलं आहे. गाणगापूरला आम्ही गेल्यानंतर झाडावर वानरासारखी चढणारी माणसं मी माझ्या डोळ्यांनी पाहिली आणि ती दत्ताला शिव्या घालणारी, त्या सगळ्यांना भूतानी झपाटलं म्हणून तिथं आणलेलं, दत्त्या दत्त्या तुला बघून घेतो वगैरे, आणि त्या माणसांना पकडून संगमापर्यंत कसं नेत असत त्यांचे नातेवाईक, हे आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे. त्यामुळं आमच्या अनुभव विश्वाशी ते साधर्म्य असल्यामुळे आम्हाला ते विशेष भावलं. पण धारपांना हे सगळं कुठे गवसलं याचा, म्हणजे दक्षिण आफ्रिकेमध्ये सगळ्या गूढकथा, रहस्यकथा त्यांच्या वाचनामध्ये आल्या, ही गोष्ट महत्वाची आहेच. पण हा संस्कृतीतला फरक जर लक्षामध्ये घेतला, विशेषतः तिकडं प्रेत पुरली जातात, आपल्याकडे जाळली जातात आणि ज्या प्रकारचे विधी आपल्याकडे केले जातात, तर या सगळ्याचं भान हे कुठून आलं? काही आमची एक अनुभव विश्व तर म्हणजे ग्रामीण भागात त्यांचं वास्तव्य कुठं झालेलं नव्हतं, तर हे सगळं आलं कुठून? त्या काळातलं पुणे अर्थात ग्रामीणच म्हणून त्याचा विचार करावा लागेल. पण हे सगळं त्यांनी जे अज्ञाताचं विश्व आपल्या डोळ्यासमोर उभं केलं आणि आपल्याला केवळ रंजन न करता तर्कबुद्धीच्याही पलीकडे जाऊन विचार करण्याची जी एक शक्ती आपल्यामध्ये निर्माण केली आणि गुंतून ठेवलं, तर या कथांच्याकडे केवळ मनोरंजन करणाऱ्या कथा म्हणून आपल्याला पाहता येणार नाही, तर एका अस्सल प्रतिभावंतांनी घडवलेलं हे अवास्तव जीवनदर्शन म्हणून आपल्याला त्याच्याकडे पाहावं लागेल. आणि नव्या पिढीतल्या समीक्षकांनी, वाचकांनी या दृष्टीनं जर ते पाहिलं, मला सांगा की आज आपण ज्यांचा खूप उदो केला गेल्या 50-60 वर्षात, त्या माणसांची पुस्तकं विकली जात नाहीत अशी आपल्याला तक्रार सगळे प्रकाशक आणि वितरक करतात. पण धारपांच्या साहित्यावरच्या वाचकांच्या उड्या आजही कमी झालेल्या नाही. म्हणजे
कुठल्याही ग्रंथालयामध्ये तुम्ही जा, अगदी साहित्य परिषदेच्या ग्रंथालयात जरी गेलात तरी धारपांची पुस्तकं ही सर्वाधिक वाचली जातात. ज्यावेळेला जन्मशताब्दी वर्षाचा प्रारंभ झाला तर त्याच वेळेला मी ही गोष्ट सांगितलेली होती. तर इतकं या लोकांचं त्यांच्या साहित्याचं वाचकांवरती गारुड आहे. आणि जसं डोंगरी राहतो यात्रा देवाची पाहतो, हे कुठल्याही सभेमध्ये गेले नाहीत, समारंभात गेले नाहीत, पुरस्कार स्वीकारायला गेले नाहीत, पण आपल्या विश्वामध्ये राहून त्यांनी जसं डोंगरी राहतो यात्रा देवाची पाहतो तसंही अवास्तव जे जीवन आहे त्याचं दर्शन त्यांनी सगळ्या वाचकांना घडवलं. तर मराठी साहित्यातल्या या प्रतिभावंत सारस्वताला अभिवादन करण्याची संधी महाराष्ट्र साहित्य परिषदेला मिळाली. आणि रवी मुकुल सारख्या एका विचक्षण वाचक आणि उत्तम प्रतिभासंपन्न चित्रकार, उत्तम लेखक अशा माणसांनी त्यांच्या साहित्याचे विविध पैलू आपल्यासमोर उलगडले. मी त्यांना साहित्य परिषदेच्या वतीने धन्यवाद देतो आणि माझे बोल. मिलिंद जोशींनी विचक्षण हा जो शब्द वापरला त्यासाठी टाळ्या वाजवल्या पाहिजे रवी मुकुलांच्यासाठी. आपण जर बघितलं तर शहरी भागात आता अपार्टमेंट झाल्यामुळं थोडंसं भीतीचं प्रमाण कमी झालं असं आपण म्हणू. पण आपण आमच्या घराच्या बाहेर काय स्वस्तिक लिहिलेलं असायचं आणि भीतीदायक सगळ्या गोष्टी टाळण्यासाठी जे जे व्हायचं ते करायचं. पण मी नक्की सांगू शकतो की नवीन पिढी जर आपण बघितलं चित्रपट कुठले बघ तर सगळे जागतिक भय चित्रपटच ती बघत असते. म्हणजे मी आमच्या घरात जेव्हा बघतो तर ती सगळी आणि मग ती आम्हाला लहानपण आठवतं, लहानपणीची भीती आठवती, पण ते बघत असतात. हॅरी पॉटर तरी काय. तर हे जे सगळं आहे हे जागतिक लेवल आपण जो विचार करतो की जो महत्वाचा मुद्दा निघाला दफन आणि दहन मधला त्याच्यामधला हा सुद्धा मला वाटतं महत्वाचा आहे. ते अजून एक ती आठवण खरं आहे केतकरांची विश्वकोशकारची की ते त्यांचं जी बॉडी जी होती ही त्यांनी सांगितलं होतं की ती हे करू नका, ती दफनच करा म्हणून. पण आपल्याला या भयकथाच्या माध्यमातून वेगवेगळ्या गोष्टी ज्या होत असताना एक नवीन विचार जो आज पुढे आलेला आहे की या साहित्य प्रकाराला मान्यता देणं आणि समीक्षकांनी विशेषतः त्याच्या संदर्भामध्ये समीक्षा केली पाहिजे हा मला वाटतं अतिशय महत्वाचा विचार आहे. आज या ठिकाणी सौ भार्गवी विश्वास कुलकर्णी मुद्दाम म्हणतो उपस्थित आहेत, रवी मुकुलांच्या पत्नी उपस्थित आहेत, वसेकर आहेत, राम कोलटकर आहेत, महत्वाचे डॉक्टर शिरीष धारप आहेत, तांबे आहेत, बरीच शैला मुकुंद आहेत, बरीच मंडळी उपस्थित आहेत. आणि हे हा जे वेगवेगळ्या साहित्य परिषदेमध्ये वेगवेगळ्या पद्धतीतून आपण जो प्रयत्न करतोय तसं नारायण धारप यांच्या जन्मशताब्दी निमित्त वर्षभर विविध ठिकाणी कार्यक्रम कसे होतील ते आमच्याबरोबर आपणही बघावं. वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आमची काही मदत लागली तरी आपण सांगावं अशी या निमित्ताने आम्ही अपेक्षा व्यक्त करतो. पुन्हा एकदा रवी मुकुल यांचं मसापाच्या वतीने आभार मानतो आणि हा कार्यक्रम इथं संपला असं जाहीर करतो. धन्यवाद.